प्रत्येक शहराच्या दृष्टीने त्या शहराचा विकास आराखडा ही अत्यंत महत्त्वाची बाब असते। त्याचं कारण असं आहे की त्या आराखड्यामध्ये भविष्यात त्या शहरामध्ये काय होणार आहे, लोकांचं राहणीमान कसं होणार आहे, या सगळ्या बाबतीचा तपशील असतो। या आराखड्याचा यातल्या प्रत्येक बाबीचा हा सामान्य माणसाच्या जीवनावर अत्यंत परिणाम होत असतो। परंतु दुर्दैवानं आजपर्यंत सामान्य माणसाने विकास आराखड्याच्या प्रश्नाबाबतीत जास्त लक्ष घातले असं कधीही दिसून आलेलं नाही। आपल्या शहरात किती शाळा होणार आहेत, किती गार्डन्स होणार आहेत, कुठली मैदानं कशासाठी राखीव ठेवलेली आहेत, या सगळ्यांचा उल्लेख त्या आराखड्यामध्ये असतो। म्हणजे कुठून ड्रेनेज जाणार आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा, त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स कुठे होणार आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो। शिवाय बऱ्याचदा काय होतं की आपल्या जागेवर आरक्षण पडलंय हे लोकांना उशिरा कळतं। पुणे शहराच्या बाबतीत असं घडलेलं आहे की खरं तर हा आराखडा 2007 साली तयार व्हायला हवा होता, परंतु राजकीय अनास्थेमुळे त्याला विलंब झाला। म्हणजे आराखडा 20 वर्षासाठीचा आहे, त्याच्यातली 5 वर्ष ऑलरेडी निघून गेलेली आहे। अशा स्थितीमध्ये हा आराखडा लवकरात लवकर तयार व्हावा आणि आपल्या बाबतीत जर काय अन्याय झाला असेल, आपल्या शहरावरती काय अन्याय होतोय असं आपल्याला वाटत असेल तर लोकांनी त्याच्या हरकती सूचना नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे। या आराखड्याचं वैशिष्ट्य असं की राजकीय प्रभावामुळे बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। मुळात प्रशासनाने हा आराखडा तयार करण्यासाठी 2-3 वर्ष घालवली, शिवाय 4 वर्ष घालवली। शिवाय आता महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये आल्यानंतर या आराखड्याला जवळजवळ 12 ते 13 महिने लागले। या कालावधीत काय झालं की नगररचना विभागाने, नगररचनाकारांनी, त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात जे काही मानकांनुसार आरक्षणं टाकली होती किंवा मानकांनुसार जे बदल केले होते, त्याच्यामध्ये नंतर या समित्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे राजकीय दबावावरून वगैरे अनेक बदल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे झालंय काय की एखाद्या जागेवर आधी प्रशासनाने आरक्षण टाकलं असेल तर नंतर ते या शहर सुधारणा समितीने किंवा सर्वसाधारण सभेने काढून टाकलेलं आहे। एका जागेवर आरक्षण असेल तर एका जागेवरचं आरक्षण उचलून दुसऱ्यावर टाकलेलं आहे। म्हणजे काय की एकाला फायदा पोहोचवायचा आणि दुसऱ्याला नुकसान पोहोचवायचं, असे बरेच प्रकार झालेले आहेत। असे आरक्षण बदलाचे किंवा इकडचं आरक्षण तिकडं करण्याचे किंवा आरक्षण काढून टाकण्याचे असे तब्बल 300 प्रकार या विकास आराखड्याच्या बाबतीत घडलेले। लोक जर वेळेत जागृत झाले नाहीत तर हे बदल तसेच राहतील आणि जो काय परिणाम आहे तो त्या लोकांना आणि सगळ्यांना भोगावा लागेल। त्यामुळे सगळ्यांनी, आता दुसरी गोष्ट झाली की आधीच्या लोकांना हे माहिती नाही की आधी प्रशासनाने काय बदल केले होते आणि आता काय बदल झाले। ते सुदैवाने मी याच्यातला एक विकास आराखडा, त्याच्याबाबतचं कागदपत्रही मी माझ्या वेबसाईटवर टाकलेली आहे, त्यामुळे लोकांना ती बघायलाही उपलब्ध माझ्या वेबसाईटवर आहेतच। त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कंपॅरिझन करून लोकांनी आपल्यावर अन्याय झाले का याचा शोध घ्यावा आणि आपले पुढारी आपल्याला कसं फसवत आहेत याच्याकडे लक्ष देऊन त्यासाठी भांडावं। वेळ खूप कमी आहे, आता मुळात याच्यासाठी भांडावं लागणार आहे की ज्या प्रशासनाने आणि राजकीय पक्षांनी मिळून या आराखडा तयार करण्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी घालवला आहे आणि नागरिकांना हक्काची सूचना देण्यासाठी मात्र फक्त 20 दिवसाचा कालावधी मिळाला आहे। त्यांनी 30 दिवसाचा म्हणाला असले कायद्यामध्ये, म्हणजे जाहिरातीमध्ये, तरी सुट्ट्या वगळता फक्त 20 दिवसाचा कालावधी आहे। शिवाय हा आराखडा वाचणं ही एक कसरत आहे, नुसतं आराखडा बघून काही कळत नाही। त्यामुळे आसपासच्या कुठल्या तरी एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन त्याच्या बाबतीतला विनिमय करणं किंवा नागरिकांनी आपापल्या भागातल्या काही सोसायट्यांना एकत्र करून त्याच्यावर विचार विनिमय करून हरकती सूचना नोंदवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे। ती त्या लोकांनी या निमित्ताने करावी आणि आपणही जागरूक नागरिक आहोत, आपलीही काहीतरी जबाबदारी आहे या शहरामध्ये प्रति असं दाखवून हरकती सूचना नोंदवाव्यात, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे। तुम्हाला काही विचारायचं काय?